चकवा देण्याच्या नादात ठाकरे चिखलात। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। कोकणात उद्धव ठाकरे यांनी पहिला राजकीय दौरा केला। यावेळी संपूर्ण कोकण ढवळून निघाले। उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते, कारण कोकण आणि उद्धव ठाकरे यांची भावनिक राजकीय जवळीक आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काही काळ राहिले होते। त्यावेळी त्यांनी कोकणासाठी ठोस अशी भूमिका मांडली नाही आणि कोकणाच्या विकासासाठी काही ठोस असे केलेले नाही। उलट रिफायनरीला जागा देण्याचे पत्र देऊन कोकणाविषयीची जी सहानुभूती होती तिला मुठमातीच उद्धव ठाकरे यांनी दिली। केंद्र सरकारला रिफायनरीला कोकणात जमीन देण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे पत्र देण्याआधी त्या बदल्यात किती आणि कसा शेतसारा रिफायनरीकडून वसूल झाला असेल हे न समजण्या इतका कोकणी माणूस पानसट नाही। उद्धव ठाकरेंनी बालबुद्धीचे खेळ करून कोकणवासियांची बौद्धिक दिशाभूल करावी इतका कोकणी माणूस खुळा नाही। एकूणच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे उघडपणे रिफायनरीचे समर्थक बनले होते। हे कोकणवासियांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे। अशा उद्धव ठाकरेंची भूमिका संपूर्ण कोकण प्रांताने पाहिलेली असताना उद्धव ठाकरे पुन्हा निवडणूक समोर आल्यानंतर कोकणात कोणती भूमिका घेऊन जाणार याबाबत प्रचंड कुतूहल होते। उद्धव ठाकरेंचा पहिला कोकण दौरा झाला। कोकणवासियांना चकवा देण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका त्या दौऱ्यात उघड झाली। उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यात मुख्यमंत्री असताना कोकणासाठी कोणतं विशेष काम केले हे उद्धव ठाकरे सांगू शकले नाहीत, कारण कोकणवासियांसाठी उद्धव ठाकरे यांनी विशेष असं काहीच केलेले नाही। हेच लपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाला भांडण्यात अधिक रस असल्याचे ओळखून नारायण राणे, राणेंची मुलं आणि 50 खोके गद्दार याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले। राणेंना घेरण्यासाठी भास्कर जाधवांना ठरवून ढील दिली आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापासून नारायण राणे व त्यांच्या कुटुंबियाविरोधात आरोपाचा शिमगा सुरू झाला। गुहागरच्या सभेपूर्वी तणाव आणि खालच्या पातळीवरचे आरोप असा नीतिमूल्यांचा राजकीय चिखल कोकणवासियांनी पाहिला खरा, मात्र कष्टकरी कोकणवासी त्यात रमला नाही आणि रमतही नाही। उद्धव ठाकरेंचा दौरा झाल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनीच उद्धव ठाकरेंना उघड आव्हान दिले। मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काय दिले यावर उद्धव ठाकरेंनी बोलावे, नाहीतर कोकणवासियांसाठी असलेला निधी कसा वाया गेला यावर तपशील मांडण्याची भूमिका दीपक केसरकर यांनी ठेवली आहे। कोकणात राणे स्वतःच्या ताकदीवर राजकारण करीत आहेत, स्वतः विकास कामे करीत आहेत। केवळ सरकारी योजनांतून राणे लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, प्रसंगी स्वतः खर्च करून पाणी, रस्ता, वीज असे गंभीर प्रश्न राणेंनी सोडविले आहेत। या धर्तीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणात काम काय असा प्रश्न पुढे येतो। उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांचा स्वभाव, लोकांशी बोलण्याची भूमिका, कार्यकर्त्याला जपण्याची भूमिका यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे आमदार म्हणून जिंकून येत आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे वैभव नाईक यांच्या विजयात शून्य योगदान आहे। एकूण विकास कामासंबंधी घेतलेली भूमिकाच कोकणात निर्णायक ठरणार आहे। नारायण राणे व राणेंच्या कुटुंबियाविरुद्ध भास्कर जाधवांना पुढे केल्यानंतर उद्या मोठी एखादी घटना घडेल। त्या घटनेनंतर पुन्हा कोकणात दहशत असल्याचा फाजील मुद्दा पुढे येईल। त्यातूनच मग निर्भय बनूची सभा होईल। निर्भय बनूचे नेतृत्व करणारे निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे नेते उद्धव ठाकरेंची रिफायनरी बद्दलची भूमिका काय हे जाहीरपणे सांगतील का, हा मोठा प्रश्न आहे। उद्धव ठाकरेंना राज्यात सत्ता बदल होईल आणि पुन्हा मीच किंवा रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होईल अशी स्वप्ने पडत आहेत। उद्धव ठाकरेंनी त्यामुळेच रिफायनरी विरोधात रस्त्यावर उतरून भूमिका घेतली नाही। पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर आपणच रिफायनरी करणार आहोत असा ठाकरेंचा गैरसमज असावा। कदाचित अशा परिस्थितीमुळेच उद्धव ठाकरे कोकणच्या प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक विकासावर बोलत नाहीत आणि यापूर्वी कोकणासाठी काय केले हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे काही नाही। त्यामुळे कोकणवासियांना चकवा देऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणारे उद्धव ठाकरेच आता राजकीय आरोपांच्या चिखलात अडकून पडले आहेत। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।